तालाची सुरेल गुंफण देश विदेशी पोचवली धुन लोकसंगीत शास्त्राचा आहे जिथे सुरेख संगम संगीतं विश्वसंवाद साधनं संगीतं विश्वसंवाद साधनं स्वरताल साधना स्वरताल साधना. स्वरताल साधनाची रौप्य महोत्सवी वाटचाल 1993 ते 2018. संगीताची विद्येची आद्य देवता सरस्वतीला वंदन करून स्वरताल साधनाच्या या रौप्य महोत्सवी वाटचालीचा मागोवा घेऊया. संस्थापक श्री संजय करंदीकर यांना त्यांचे काका कैलासवासी यशवंत करंदीकर यांच्याकडून स्वरांचा तर वडील कैलासवासी माधव करंदीकर यांच्याकडून तालाचा वारसा मिळाला. गुरु कैलासवासी पंडित शशिकांत बेल्लारे यांचं मार्गदर्शन आणि भरभरून प्रेमही श्री संजय यांना मिळालं. शशिकाकांच्या बद्दलची एक आठवण. एकदा त्यांनी संजय यांना ब्रह्मकमळाचं रूप दिलं. शशिकाकांच्या निधनानंतर गुरुपौर्णिमेच्या रात्रीच ते फुललं. त्याचेच ज्ञानरूपी परागकण संजय आज पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. पत्रिकेतील गुरुस्थान माहीत नाही, पण त्या काळात एकाच वेळी 2 गुरु संजय यांच्या शुभयोगात होते. त्यातले दुसरे गुरु पंडित विकास दातार. ही गुरु परंपरा चालूच राहिली. पंडित रामदास पळसुले, पंडित दत्तात्रय भावे, पंडित विवेक जोशी यांच्याकडे आजही संजय यांचं तबला शिक्षण सुरूच आहे. शिकणं आणि वाजवणं सुरू असण्याच्या काळातच विचारलं गेलं, शिकवाल का? आणि मग गुरु आज्ञेने जन्म झाला स्वर ताल साधना या संस्थेचा. पॅशन आणि प्रोफेशन एकच झालं. 16 डिसेंबर 1993 वडिलांच्या टिळक रोडवरच्या सायकलच्या दुकानात भारत सायकल्स अँड म्युझिकल्स अशा लायसन्सवर स्वर ताल साधनाचा शुभारंभ झाला. कैलासवासी पौर्णिमा तळवलकर, कैलासवासी शरद तळवलकर आणि श्री विजय काळे यांच्या हस्ते संस्थेचं उद्घाटन झालं. साली स्वरताल साधनाचं स्थलांतर झालं. सध्याच्या 1223 सदाशिवपेठ पुणे येथील कैलासवासी लीला काकू करंदीकरांच्या जागेमध्ये 6 एप्रिल 2008 रोजी सौ सुखदा करंदीकर यांच्या व्यवस्थापनामध्ये स्वर साधना या सिस्टर कन्सर्नची स्थापना झाली. संगीत अलंकार परीक्षेत संपूर्ण देशात द्वितीय आलेले, आकाशवाणी कलाकार, सांस्कृतिक मंत्रालयाकडून तबला वादक आणि शिक्षक म्हणून विदेशात शिकवण्यासाठी नेमणूक झालेले, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची सिनियर फेलोशिप प्राप्त आणि स्वरताल साधनेच्या 4500च्या वर शिष्यांचे गुरु आणि प्रेरणास्त्रोत असलेले संस्थापक आणि प्राचार्य श्री संजय करंदीकर आणि स्वरताल साधना हे जणू एकच. तारुण्यात सगळेच कवी असतात. संजय यांनीही आपल्या प्रिय तबल्याविषयीच्या भावना अशा व्यक्त केल्या आहेत. मी एक तबलजी, मी करतो कविता तिरकीटच्या आणि धिरकीटच्या, कधी कडधेन्नकत तर कधी धेडन्नकत. बाकायदा चाललेला कायदा येण्याआधी लयभावाचा विस्तार करी माझा पेशकार. तिरकस चलनाचा तो फिरकस झोल, मग पहा तो रेला आला अन गेला. लईशी बोलांचे, तबल्याच्या भाषेचे, करता नियमन गतीचे, होई आगमनच गतींचे. बंदिस्त बंदिशीचा शिस्तशीर स्वर, तर कधी अनाघात आतिथ्या फोडणीची वर. फरमाईशही येई कधी फरमाईश होऊन, हातातून गेल्यावर मग करावा लागे तो विचार. जाता येत नसतानाही शिरल्यावर जातीत तिश्र चतुश्र न मिश्र होई संकीर्ण संपूर्ण. लयकारीचो तो डौल, त्याला नसे की हो मोल, मात्रेच्या हिशेबापुढे मग रुपयाही फोल. ह्या 3 लयी विलंबित मध्य अन द्रुत, पण नाद अनाहत हेची त्रिकाल सत्य. धा आणि ता हा तर तबल्याचा विधाता, योग्य गुरु लाभता सर्व काही देता.
तबल्यातील रचनेला समजावे विचाराने, रियाजावे कृतीने आणि अर्पावे हृदयाने श्रोतृदेवांपुढे. त्याच काळात महाराष्ट्राचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांचा आरती प्रभूंवरील नक्षत्रांचे देणे हा लेख वाचून संजय यांना तेव्हा अशा ओळी सुचल्या. हे जागे ओलेपणाचे तहानलेले कसे, हे जागे ओलेपणाचे तहानलेले कसे, अज्ञाताच्या वाटेकडे जसे निघालेले पिसे. हे जागे ओलेपण ज्याच्या नशिबी असे, त्याचे द्वैतही अद्वैताकडे जात असे. संजय यांनी या दोन्ही कविता पुलंना पाठवल्या. पु ल देशपांडे यांनी सर्व व्यवधानातून वेळ काढून आपुलकीनं उत्तर पाठवलं. कौतुकाची थाप आणि मार्गदर्शन करणारं हे पत्र म्हणजे दुर्मिळ खजिनाच आहे. प्रिय संजय करंदीकर, तुमचे पत्र मिळाले. चिंत्र्य खानोलकर यांच्यावरचा माझा लेख वाचल्यावर उत्स्फूर्तपणे उमटलेली ओळ मला आवडली. ही कविता तुम्ही पूर्ण करा. तुम्ही तबल्यात जसे स्वतःला झोकून दिले आहे, त्याच उत्साहाने कवितेच्या क्षेत्रात शिरा. सुचतील तशा ओळी लिहित जा. प्रतिसाद काय मिळतो त्याची फिकीर करू नका. एखादा अवघड कायदा हातात आल्यावर जो आनंद मनाला वाटतो, तसाच अनुभव तुमच्या कविता रचनेतही तुम्हाला येईल. सुदैवाने तुमच्या घरात कलोपासनेची परंपरा आहे. उपासनेला दृढ चालवावे हा समर्थांचा संदेश ध्यानी असावा. साऱ्या यशाचा गाभा उपासनेतच आहे. तुमचा पु ल देशपांडे. अशीच एक दाद मिळाली पंडित यशवंत देव यांच्याकडून. संजय करंदीकर शिकवी तालवाद्य, आवड ह्याची आद्य तबला डग्गा. स्वतःचे गाडीने येतो रुबाबात, तरी मैफलीत नम्र भाव. गोड भारदस्त असा याचा हात, करूया स्वागत संजयाचे. केवळ भावसंगीतालाच नव्हे तर शास्त्रीय संगीतालाही संजय तबल्याची साथ करतात. वाद्यसंगीताबरोबरही संजय यांची संगत रंगते. कथ्थक नृत्यही तबल्याच्या साथीत खुलतं. कीर्तनकार हरिभक्तपरायण चारुदत्त बुवा आपळ्यांचं कीर्तनही संजय यांच्या तबला साथीमध्ये रंगतं. संगीत नाटकांना संजय तबला साथ करत असतात. नुसती तबल्याची साथ नाही तर संजय स्वतंत्र तबला वादनही सादर करतात. तबल्या इतकंच ढोलकी या मराठी लोकसंगीतातील तालवाद्यावरही श्री संजय यांचं प्रभुत्व आहे. महाराष्ट्राची लाडकी ढोलकी ह्या त्यांच्या ध्वनिफितीचं उद्घाटन माननीय श्री गिरीश बापट यांच्या हस्ते झालं होतं. स्वतंत्र वादन आणि साथ संगत याबरोबरच तालवाद्यांची परंपरा, वादनशैली, सादरीकरण यांचेही ते अभ्यासक आहेत. यातूनच पुढे EMRC पुणे निर्मित नादयात्रा नावाची तालवाद्यांची परंपरा सांगणारी मालिकाही संजय यांनी दूरदर्शनवरून सादर केली. काम करत राहिलं की त्याची पोचपावती मिळतेच. 2004 साली संजय यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशींसारख्या ज्येष्ठांचं प्रशस्तीपत्रही मिळालं. संजय करंदीकर belongs to the family of musicians. He has taken training in folk percussions, dholki, dimdi, etc. from his father, late Mr. Madhav Karandikar, and from eminent tabla artists. He is a researcher, performer, and accompanying artist from the field of folk and classical music. Presently, he is running the Music Training Institute, Swaratal Sadhana in Pune. My blessings are with him and I wish him success. पंडित भीमसेन जोशी. मिळणारे पुरस्कार हे मैलाचे दगड असतात. भरतनाट्य मंदिर संस्थेकडून कैलासवासी बबनराव गोखले संगतकार पुरस्कार, दीर्घकालीन सांगीतिक सेवेबद्दल दिला जाणारा मराठी नाट्य परिषदेचा मानाचा कैलासवासी माणिक वर्मा पुरस्कार, शाहीर हिंगे स्मृती ढोलकी कलाविष्कार पुरस्कार रामकृष्ण मठाच्या प्रमुखांच्या हस्ते मिळाला. पण खरे पुरस्कार असतात असे विद्यार्थी जे इथे शिकले आणि संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू लागले. ही छोटी मुक्तार असते. श्री करंदीकर सरांबरोबरच जिला पुढे पंडित अरविंद मुळगावकर यांची तालीम लाभली. ती बघता बघता देश विदेशात तबला वाजवू लागली. स्वरसाधना आणि स्वरताल साधना मध्ये आजपर्यंत सुमारे 4500 विद्यार्थ्यांनी विविध संगीत विषयांसाठी प्रवेश घेतला. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या
विविध संगीत परीक्षांना सुमारे 1828 विद्यार्थी बसले. त्यापैकी 1678 उत्तीर्ण, 820 प्रथम श्रेणीत आणि 187 विशेष योग्यतेने उत्तीर्ण झाले. आजपर्यंत श्री करंदीकर सरांचे एकूण 25 विद्यार्थी तबला विशारद झाले. सुमारे 15 विद्यार्थी पूर्णवेळ व्यावसायिक कलाकार म्हणून काम करत आहेत. श्री मकरंद पंडित, श्री गणेश संन्यासी हे तर स्वरताल साधनामध्ये गुरुकुल पद्धतीने शिकले आणि संगीत व्यवसायामध्ये स्थिरावले. श्री रोहित जाधव, श्री अमित जोशी, सौ पल्लवी नितीन सातव, श्री नितीन सातव, श्री प्रसाद करंबेळकर. एखादी संस्था मोठी होते तेव्हा तिच्यात शिक्षकांचं मोठं योगदान असतं. ही स्वरताल साधनाची मान्यवर माजी शिक्षक परंपरा. सौ मंजिरी जोशी, श्री चैतन्य कुंटे, श्री मिलिंद कुलकर्णी. गिटार वादक श्री प्रसाद जोशी. सिंथेसायझर वादक श्री सुभाष देशपांडे. मेंडोलिन वादक श्री चंद्रकांत रोंघे. ही काही नावं झाली स्वरताल यात्रेत सहभागी झालेल्यांची. सध्या हा कारवा पुढे नेत आहेत डॉक्टर महावीर बागवडे, श्री शांतीभूषण देशपांडे, कुमारी स्वानंदी कांबळे, सौ अमृता माळी जाधव, कुमारी राधिका दाते, श्री वैभव जोशी बासरी, श्री अजय कांबळे सिंथेसायझर, श्री अंकुश कुलकर्णी गिटार शिक्षक म्हणून काम करतात. कार्यालयीन काम सांभाळतात कुमार तन्मय दाऊदखाने, सौ प्रतिमा खराडे. आणि ही संगीत संस्कार वर्गाची तबला ढोलकी शिक्षकांची टीम. कुमारी स्वानंदी कांबळे, प्रचिती गोगटे, सौरभ बिरजे आणि स्वानंद करंदीकर हे सगळे सरांचे सिनियर विद्यार्थी ज्युनियर्सना शिकवतात. मल्टी लेव्हल टीचिंग होतं. तुम्ही शिका, छोट्यांना शिकवा, विचार होतो, रियाजही होतो. आणि छोटी मुलं लगेच कनेक्ट होतात या ताईदादांशी. मग सुरू होते धम्माल. संगीत संस्कार वर्ग 4 ते 6 वयोगटातील ही मुलं एन्जॉय करतात. नाचही करून बघा, आवडेल ते करा. विशेष मुलांना इथे आनंद मिळतो. ही ताई वयानं मोठी असली तरी तिचा आनंद तिच्या सोबत्यां इतकाच निरागस आहे. जसे बाथरूम सिंगर असतात तसेच किचन रिदमिस्टही असतात. तुम्ही किचनमध्ये टेबल डबे वाजवता तेच इथे करायचं. ही मुलं डग्गा मज्जेने वाजवतात. सांगीतिक कल म्हणजेच म्युझिकल ॲप्टिट्यूड शोधण्यासाठी थोडं गाणं, थोडं वाजवणं, सगळंच थोडं थोडं शिकून बघू म्हणलं तरी इथे शक्य आहे. पुढे जे आवडेल ते चालू ठेवायचं. संगीताच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा असतात त्या द्यायच्या. त्या निमित्ताने अभ्यास होतो. तानसेन नाही तर कानसेन होण्याची पायरी तरी ओलांडली जाते. गिटार, सिंथेसायझर, सुगम संगीत, ढोलकी यांच्या परीक्षा तर नाहीत, मग स्वरताल साधनातर्फे या परीक्षा घेतल्या जातात. तबल्याचं तर इथे राज्य आहे. या आणि शिका, कधीही, केव्हाही, कुणीही. मुलं आणि सर दोघंही इथे रमले आहेत. स्त्री पुरुष, लहान मोठे काही भेद नाही. तालाच्या मात्रा सगळ्यांना सारख्याच. मुलं असो की मोठे, इथे सगळेच सारखे. ढोलकीची मजाही अशीच. अगदी रिक्षा ड्रायव्हर पासून ते कलेक्टर पर्यंत सगळेच शिकतात इथे. मुलींना सुद्धा ढोलकी शिकायची असते. पारंपरिक दृष्टिकोन आड येतो. पण आता काळ बदललाय. स्वरताल साधनामधील सचिन मायणकर, प्रथमेश देवधर, मयूर जोशी, स्वानंद करंदीकर, सौरभ बिरजे, अभिनव जोशी, अवधूत काशीद, सारंग बुलबुले ही पुढची पिढी देखील तबला, ढोलकी, ढोलक वादक म्हणून वाटचाल करत आहे. संगीतातून विश्वाशी संवाद साधला जावा ही संजय करंदीकरांची कल्पना व्यक्त करणारी संगीतम विश्वसंवाद साधनम ही काव्यपंक्ती गांधर्व महाविद्यालयाच्या डॉक्टर सुधा पटवर्धन यांनी दिली. मग स्वरताल साधनाचं ते ब्रीदवाक्यच बनलं. त्याची प्रचिती इथे नेहमीच येत असते. म्युझिक इज द युनिव्हर्सल लँग्वेज. खरंच आहे ते. हे कलायात्री भेटत जातात. मग ते पश्चिमेचे असो वा पूर्वेच्या कोरियाचे, स्पेनचे असोत वा फ्रान्सचे. हा फ्रेंच ड्रमर केन आपल्या सरांना मग अशा स्वतःच्या ड्रमस्टिक्स भेट देतो. त्यावर तो लिहितो,
टू माय फेवरेट तबला मास्टर. वन डे वी विल मीट अगेन टू शेअर सम म्युझिक अँड रिदम्स. किती सुंदर ना. जगाच्या पाठीवरच्या एका दूरच्या देशाचा परक्या भाषेचा तरुण एकदम पटकन जोडला जातो या तालाने. कधी भेटेल न भेटेल, पण त्याला भेटलेली लय तिथे आणि इथे एकच असते, विश्वात्मक परमेशासारखी. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाप होत राहतो. समोर प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्काईपद्वारा अमेरिका, इंग्लंड आणि अगदी मॉरिशसमधूनही काही विद्यार्थी तबला आणि ढोलकी शिकतात. स्वरताल साधनाची वेबसाईट तर आहेच आणि वेब पोर्टलवर ऑनलाईन लर्निंगसाठी लेसन्स सुद्धा आहेत. विद्यार्थ्यांना शिकवायला, अभ्यासाला तबला वादन, तबला अध्ययन, ढोलकीचे बोल ही क्रमिक पुस्तक मालिका आहे. स्वरताल साधनामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जसं हे रियाज घर. इथे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन रियाज करतात. हे यशवंत रामचंद्र करंदीकर संगीत संग्रहालय. या संग्रहालयात वाद्य, कॅसेट्स, सीडीज आणि पुस्तकं आहेत. अशी ही वाद्य काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतची अशी दुर्मिळ सरस्वती वीणा सुद्धा आहे इथे. हाच संग्रह बघून अजून एक वैयक्तिक संगीत संग्रह पण मिळाला, संगीतकार आनंद मोडक यांचा. स्वरताल साधनासाठी एक मानाचं पान. संगीतकार आनंद मोडक, संगीत अभ्यासिका. संगीताच्या अभ्यासकांनी जरूर इथे यावं. आनंद काकांबरोबरचं नातं ते असताना वेळोवेळी फुललं आणि ते गेल्यावर असं चिरंतन झालं. त्यांची दुर्मिळ पुस्तकं, रेकॉर्ड्स, कॅसेट्स, सीडीज, नाटक, चित्रपटांची स्क्रिप्ट्स या रूपाने जणू ते इथेच आहेत. अजून एक उपक्रम, नो दाय साऊंड. स्वतःचं रेकॉर्डिंग स्वतः ऐका, स्वतःला इम्प्रूव्ह करा. स्वरताल साधना सांस्कृतिक मंच. 50 लोकांची आसन क्षमता असलेला हा मंच. छोट्या मैफिलींचा चित्रफिती बघण्याचा आनंद देणारा हा रंगमंच. छोट्या मैफिलीत वादन केल्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळतो. अगदी पंडित सुरेश तळवलकरांच्या समोरही ते वाजवू शकतात. मासिक सभा आवर्तनमध्ये असे फॉरेनर्सही वाजवतात. चाकोरीबद्ध दिनक्रमातून बाहेर पडत निसर्गाच्या सानिध्यात संगीताची साधना करता यावी यासाठी रियाज शिबिर आयोजित केलं जातं. वाद्यांची परंपरा प्रात्यक्षिकासह सांगणारा रिदम कोलाज हा तालवाद्य कचेरीचा कार्यक्रम. कीर्तन ते पॉप अशी म्युझिकल प्रोग्राम्स अँड एज्युकेशनल इनिशिएटिव्ह संगीताचं शास्त्र प्रात्यक्षिकासह सांगणारी कार्यक्रम मालिका. मुलांना आत्मविश्वास मिळायला स्टेज पाहिजे. 1995चं हे गॅदरिंग. 23 वर्ष झाली. ही मुलं आता केवढी असतील? कदाचित त्यांची मुलं आता एवढी असतील. हे 1996चं गॅदरिंग. पंडित रामदास पळसुले यांचं तबला वादन, पंडित शौनक अभिषेकी यांचं गाणं मुलांना परफॉर्मन्सचा वस्तुपाठ देऊन गेलेलं. कैलासवासी मोहन धारियांसारखे रसिक राजकारणी डॉक्टर रामचंद्र देखणे आणि डॉक्टर विकास कशाळकर. आणि हे 2011चं गॅदरिंग. आमदार प्रकाश देवळे आणि आनंद मोडक पाहुणे होते तेव्हा. हे इतके जण असे या मांडवाखालून गेलेत, जातायत. या आनंद सागरात तसूभर सुद्धा फरक नाही, उलट उधाण वाढलंय. हा स्वरताल साधनामध्ये साजरा केलेला गणेशोत्सव. अजून आनंद देणाऱ्या या सहली, धमाल, मजा. पण संगीत असतंच, सोबत वाद्यही. गाणं वाजवणं होतं, मोकळ्या हवेत फिरणं होतं. नुसती मजा दंगा करणाऱ्या इतर लोकांपेक्षा ही स्वरताल साधनाची मंडळी मग तिथल्या स्टाफलाही वेगळी वाटतात. त्यांच्यातल्याच या बाई मग अप्रतिम गवळण गाऊन जातात. सर्वांगाने फुलणाऱ्या या संस्थेला भेट देणारे पाहुणे खुश होतात. हे इराणी संगीतकार असोत किंवा अमेरिकन पाहुणे असोत, आपली माणसं तर येतातच. चित्रपटसृष्टीतले श्रीकांत मोघे, कैलासवासी शरद तळवलकर, नृत्यामधले पंडित कृष्णदेव मुळगुंद, कैलासवासी शाहीर किसनराव हिंगे, लोकसंगीतातील शाहीर मावळे, पंडित यशवंत देव, ज्येष्ठ तबलावादक पंडित भाई गायतोंडे,
संगीतकार कैलासवासी पंडित निळकंठ अभ्यंकर, तबलावादक कैलासवासी पंडित मल्हारराव कुलकर्णी, बासरीवादक अमर ओक, पंडित अरविंद थत्ते, डॉक्टर अलका देव मारुलकर, उस्ताद तौफिक कुरेशी, श्री रामदास पळसुले आणि अर्थात हे तबल्याचे अधिपती तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर. स्वरताल साधनेच्या या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये 2 डिसेंबर 2018 रोजी तबला, ढोलकी, ढोलक या वाद्यांच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन आणि तालवाद्य कोश या प्रकल्पाच्या www.swaratalsadhana.com/percussiontreasure या वेबसाईटचं उद्घाटन होत आहे. स्वरताल साधनेला चालतच राहायचं आहे. पुढचे टप्पे गाठायचे आहेत. समोर ध्येय आहे संगीत विश्व गुरुकुल स्थापन करण्याचं. सांगीतिक पर्यटन, म्युझिकल टुरिझम ही संकल्पना राबवण्याचं. कैलासवासी पंडित शशिकांत बेल्लारे यांनी दिलेलं हे ज्ञानरूपी ब्रह्मकमळ शतदलांनी विकसित होतच राहील. आपला आशीर्वाद आणि पाठबळ आहेच. ते असंच वृद्धिंगत होवो हीच इच्छा.